सातबारा कोरा व दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावरून प्रहार संघटनेने राज्यात चक्काजाम आंदोलन छेडले असून सर्वत्र प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी घेऊन आमरण उपोषण केले होते। मात्र अजूनही त्यावर ठोस निर्णय न झाल्याने प्रहार आता आक्रमक झाली आहे। सरकार अनेक वर्षांपासून शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अपंग, विधवा, शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ आणि मच्छीमार एकत्र येत टेमुर्डा येथे चंद्रपूर नागपूर राज्य महामार्ग रोखून धरला। हे चक्काजाम आंदोलन शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व हे आंदोलन डिटेन केले। पाहूया भद्रावतीचे आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांचा हा रिपोर्ट। हॅलो जावेद शेख, सी न्यूज चंद्रपूर। नमस्कार, किशोर डुकरे बोलत आहो वरोरा। काय नेमके आपले आंदोलन आहे, कशाबद्दल आंदोलन आप केलेले आहे टेमुड्यामध्ये? टेमुड्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला, अपंग आणि मच्छीमार यांच्या विविध समस्या घेऊन आज माननीय राज्याचे माजी मंत्री व दिव्यांगांची कैवारी बच्चूभाऊ कडू यांनी आज आदेश दिला होता का महाराष्ट्र बंद, रास्ता रोको। तर मी एक शेतकरी या नात्याने आज त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून टेमुडा येथे सह बैलबंडी आणि शेकडो शेतकरी यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन केलं असतं। काय म्हणजे आपल्या मागण्या म्हणजे कोणत्या संदर्भात आपण आंदोलन करताय? आपल्या मागण्या ह्या होत्या का आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना आमच्या शेतकऱ्याच्या समस्या मांडण्यासाठी विधान भवनात पाठवलं आहे, तर ते लोक तिथं रमी खेळत आहे। तर काही आमदार मंत्री असे आहे का त्यांना शिळं अन्न भेटलं म्हणून मारामारी करत आहे। आणि आम्ही 4-4, 5-5 दिवसाचं शेतकरी शिळं अन्न खातो, याच्यावर लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही आहे। आमच्या शेतकऱ्याच्या समस्या, विविध समस्यांनी शेतकरी ग्रासला असून आज त्रासलेला आहे। ते हे आंदोलन असून आजचं जे झालेलं आहे हा शेतकऱ्याचा आक्रोश आहे आणि त्यामुळे हाच आक्रोश आम्ही सरकारपर्यंत पाठवला आहे का जेणेकरून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आपली पुढील काय भूमिका आहे? आपली पुढील भूमिका माननीय बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार 2 ऑक्टोबरला हजारो लाखो ट्रॅक्टर घेऊन विधान भवनात घुसणार आहे असा आदेश बच्चूभाऊंनी दिला। आम्ही तो फॉलो करू आणि 2 ऑक्टोबरला इथून ट्रॅक्टरचा मोर्चा काढू।